आज आली आहे माथेरानच्या MTDCमध्ये। त्यांचं हे रिसॉर्ट साधारण 2-3 एकरवर पसरलेलं आहे। अतिशय प्रशस्त जागा आहे आणि अशा हट केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये ट्विन रूम्स आहेत। तर अशा एकंदर 32 रूमची इथे सोय आहे। असं पायऱ्या चढून आलं की बाहेर एक छानसं सिट आउट केलंय। तिथून आत आलं की प्रशस्त अशी मोठी बेडरूम आहे। रूम अतिशय स्वच्छ आणि मोठी होती। AC होता, TV युनिट होतं, नंतर बसायला सोफा होता, इलेक्ट्रिक केटल होती, पाण्याचा जार होता। आत सेपरेट अशी स्वच्छ वॉशरूम होती आणि एक ड्रेसर युनिटही होतं। सगळ्या रूम्स संपल्या की असं एक कार्यक्रम करण्यासाठी स्टेज आणि त्याच्यामागे रेस्टॉरंट होतं। तिथे माकडांचा वावर पुष्कळ होता। माकडांचे ते वेगवेगळे खेळ बघण्यातही खूप मजा आली। ती माकडं आपल्या हातात जर काही असेल तर ते ओढून घेण्यासाठी मात्र पटकन खाली येतात, ती काळजी घ्यावी लागते। हातात कुठलाही खाण्याचा पदार्थ, कोल्ड्रिंकची बाटली घेऊन इकडे तिकडे अजिबात फिरू नये। रात्रीच्या वेळी MTDC माथेरान असं दिसतं। सगळीकडे नीरव शांतता। शांत बसून रिलॅक्स होण्यासाठी अतिशय छान ठिकाण आहे हे। तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि त्या शांततेचा नक्की आनंद घ्या। माकडांचा रात्री अजिबात त्रास नसतो, त्यामुळे आपण बाहेर शांतपणे बसू शकतो। इथल्या रेस्टॉरंटमध्ये सिलेक्टेड पण रुचकर असं जेवण मिळतं। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही ई-रिक्षानी तिथल्या मार्केटमध्ये गेलो। आता सध्या इथे ई-रिक्षाची अतिशय छान सोय झाली। ई-रिक्षाप्रमाणेच माणसांनी ओढण्याच्या रिक्षाही आहेत। हे आहे माथेरानचं मार्केट। एका बाजूला असलेली सगळी दुकानं असं लांबलचक एक दुकानांची रांग आहे। विशेष असं काही नाही, पण सगळ्या हिल स्टेशनवर असतं तशी अनेक शॉप्स इथे आहेत। आम्हाला त्या मिनी ट्रेनमध्ये तर बसायचंच होतं। तिथल्या स्टेशनवर शिरताना उजवीकडे ट्रेनमध्ये बसून आम्ही मार्केटमध्ये गेलो। हीच ट्रेन नेरळ माथेरान अशी जाते आणि डावीकडे येणारी ट्रेन होती। ट्रेन खूपच छान आणि मजेदार होती। तिथे ट्रेनचं वेळापत्रक, पैसे असं सगळं लिहिलेलं होतं। ट्रेनचा प्रवास खूपच छान होता। सगळीकडे हिरवाई दिसत होती। ट्रेनमध्ये सीट नंबर हे वरच्या एका लोखंडी पट्टीवर लिहिलेले होते। ती ट्रेन कधी सुरू झाली, कोणी सुरू केली ह्याचाही फलक ट्रेनमध्ये होता। तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पॅनोरामा पॉईंटला गेलो। तिथे बरंच झाडांची माहिती आम्हाला रवी पाटील यांनी दिली। तिथून दिसणारा लांबचा खूप उंच असलेला कड्यावरचा गणपती बघितला। 7 वर्षांनी फुलणाऱ्या कारवीला आलेल्या कळ्या बघितल्या। जंगली उंबराचं झाड बघितलं। भांबुर्डीचा पाला, आयुर्वेदिक वनस्पती सगळं छान माहिती मिळाली। ही आहे पोपटी। रवी पाटील यांना आम्ही नुसतं आपण पोपटी करूया का, कारण तिथल्या जंगलात भांबुर्डीचा पाला पाहिला होता असं म्हटल्याबरोबर त्यांनी सर्व पोपटीची तयारी केली। अगदी त्या हंडीपासून ते पालापाचोळा, काडी कचरा, गवत सगळं जमवून त्या सर्व भाज्या मॅरिनेट करून भांबुर्डीचा पाला, वर सगळ्या भाज्या, त्याचं तोंड फॉईलनी लावून ती हंडी उपडी ठेवून आम्ही ते सगळं पेटवून दिलं। थोड्याच वेळात साधारण अर्ध्या तासात ते सगळं विझलं आणि आमची छानशी खरपूस खमंग पोपटी मस्तपैकी शिजून खाण्यासाठी अगदी तयार झाली। पोपटीच्या त्या मातीच्या पॉटवरती कणकेची घट्ट कणिक भिजवून त्याचं तोंड बंद केलं होतं आणि वर फॉईल लावली होती। ते सगळं थोडंसं कोमट झाल्यावर ती हंडी काढली आणि आता वरचं फॉईल आणि तो कणकेचा लेयर काढण्याचं काम चालू आहे। ते गरम होतं पण अतिशय कुशलतेने त्यांनी ते सगळं काढलं। पोपटीचं मडक्याचं तोंड उघडल्यावर आत गरम गरम वाफेची पोपटी अगदी तयार होती। ती काढताना थोडेसे कष्ट झाले, पण ती चविष्ट पोपटी बघितल्यावर सगळेच जण खुश झाले।
त्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या होत्या. तुरीच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा, रताळी, कोण किंवा कंद, शिंगाडे अशा अनेकविध भाज्यांनी आमची पोपटी छान सजली होती आणि तिला साधा साधा मसाला घालून मॅरिनेट केलं होतं. शिंगाडे, गाजरं, भुईमुगाच्या शेंगा, रताळी, तुरीच्या शेंगा ह्याचा सगळ्यांनी मस्तपणे आस्वाद घेतला. गरम गरम पोपटी केवळ आणि केवळ रवी पाटील ह्यांच्या सौजन्यानेच मिळाली. अशी मस्त झाली आमची पोपटीची पार्टी माथेरानमध्ये. आम्हा सिनियर सिटीजनचा स्टे सुखदायी केल्याबद्दल मॅनेजर रवी पाटील आणि त्यांच्या सर्व स्टाफचे खूप खूप आभार.